आदित्य डेरे मुंबईला वानखेडे स्टेडियमला मॅच बघायला गेला आणि ती डायरेक्ट आर्मी ऑफिसरनी पकडलं भो. मी आणि माझे सगळे कंटेंट क्रिएटर मित्र आम्ही सगळे चाललो होतो स्टेडियमला मॅच बघायला. मेन म्हणजे एका ठिकाणी कुणीच नव्हतं, प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणून येणार होतं. म्हणलं थांबा आपण सगळे ना पुण्यामध्ये भेटू. मग सगळ्यांना एका मॉल मध्ये पहिलं बोलून घेतलं. त्याच्यानंतर सगळे एका ठिकाणी भेटले आणि चला म्हणलं आता जाऊ आपण. त्याच्यानंतर आम्ही पण नाश्ता करून घेतला आणि आमच्या गाडीला डिझेल पण टाकलं. नसतं डिझेल टाकलं तर आम्हाला गाडी लुटीत न्यावं लागली असती. पहा बरं, हे महाराष्ट्राचे एवढे मोठे टेक क्रिएटर आहेत तरी बी बेल्टाला चावीनं बॉक्स पडून राहिले. जे क्रिएटर्स आले नव्हते त्यांना फोन करू दाखवलं आम्ही इथं पोहोचलोय तिथं पोहोचलोय असंच चिडवायला. मुंबई आता 50 किलोमीटर होती, पाहता पाहता ती बी जवळ आली. आपल्या गावाकडे 4-5 झाडं एका एक ठेवावं लागतील तेव्हा यांची एक बिल्डिंग होईल. मुंबईला आलो तिथं गर्दी नाही लागली असत काय कधी होणार पण नाही. आम्ही मुंबईला पोहोचलोच होतो. त्याच्यानंतर राहिलेले बाकीचे बी क्रिएटर्स आले आणि मी मस्तपैकी ब्लॉग बनवतोच होतो तेवढ्यात माझे फॅन पण समोर आले. त्यांनी बोलावलं, त्यांच्यात गेलो, मस्त फोटो बिटो काढले आणि त्यांच्यासोबत फोटो काढतच होतो. मॅच संध्याकाळी होती त्याच्यामुळे म्हणलं चला आपण थोडी मुंबई फिरू. परत मुंबईमध्ये आपले फॅन्स भेटले. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढून घेतले, गप्पा गोष्टी केल्या आणि चला म्हणलं आता आपल्याला भूक लागली आपण वडापाव खायला जाऊ. मला साऱ्या जगाची घाई होईल, मला मोक्कर भूक लागली होती. मी डायरेक्ट सिग्नलवर जाऊन थांबलो, म्हणलं चला रे बोले भूक लागली आता मला. त्याच्यानंतर वडापाव वगैरे खाल्ले. त्याच्यानंतर एक मस्तपैकी टॅक्सी धरली. परत तेच मुंबईमध्ये ते बी फेमस आहे आणि पोहोचलो डायरेक्ट आम्ही वानखेडे स्टेडियम. इथे एक लय भारी विषय झाला होता. हे समोरचे जे दिसते ना ते पण पोलिसच होते बरं का. त्यांनी त्यांचा मला फोटो काढायला लावला. मी मस्तपैकी फोटो वगैरे काढून दिला आणि नंतर ते मला म्हणताय तू आदित्य डेरे ना. म्हणला हा मीच आहे. त्याच्यानंतर एंट्री झाली आमची डायरेक्ट स्टेडियम मध्ये आणि आयुष्यात पहिल्यांदा एवढं मोठं स्टेडियम बघितलं होतं. मेन क्रिकेटचं ग्राउंड तर अजून बघायचं बाकी होतं, अजून एक्साइटमेंट होत होती मला. त्याच्यानंतर फायनली 3rd फ्लोअरवर गेलो आणि तिथून पूर्ण स्टेडियम दिसत होतं. थोडे इकडून तिकडून फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले. त्याच्यानंतर झाले मॅच सुरू. कॅमेरा पण इकडून तिकडून लटकत खाली जात होता. म्हणलं चला याला लटकून तरी आपल्याला इकडे तिकडे जाता येईल ना. आणि फर्स्ट टाइम मी माझ्या डोळ्यांनी सचिन तेंडुलकरला पण बघितलं. बाकीचे बरेचसे क्रिकेटर्स होते मोठे मोठे, मी त्यांना पण बघितलं. लय भारी वाटलं माहिती का. इथं बाहेरच्या देशातून ह्या मुली पण आल्या होत्या नाचायला. ते त्यांचं काम आहे, ते त्यांचं बरोबर करते. पण आपण क्रिकेट बघत होतो आणि त्याच्यानंतर काही समजत पण नव्हतं कोणचं काही चाललंय. 6 कुणी बी मारू नाही तर कुणी बी आउट हो, आपण फक्त उभा राहून नाचायचं बस, एवढंच करायचं, एन्जॉय करायचं फक्त. आणि इथला चहा पण लई महाग होता आणि या चहापेक्षा तर मी भारी चहा बनवतो कारण की याची पण क्वालिटी तशीच होती. मॅच बघता बघता 2दा किंवा 3दा पाऊस आला असं. अचानक वारं वादळ सुटलं होतं. म्हणलं आता काय मॅच पूर्ण होत नाही काय नो. आणि एकदम अचानक पाऊस यायला लागला. त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट सगळं ग्राउंड बिऊन झाकून टाकलं. मला वाटतं पावसाचं कारण असं बी एक असं ह्या पोरींना आहे ना बाहेरच्या देशातल्या होत्या ना म्हणून त्यांना जरा लय गरम होत असं डान्स करू म्हणून येत असं 2 मिनिटं गार वाजायला. जीटीला एका बॉलात 1 रन लागत होता तो त्यांनी केला आणि जीटीत जिंकली. बघा त्या क्रिकेटर्सला काहीच फरक नाही पडत, कुणी जिंका काही जिंका, ते फक्त खेळायचं काम करतात भारी. पण मला तुम्ही हे नक्की कमेंट मध्ये सांगा का सगळ्यात जास्त फेमस क्रिकेटर कोणता आहे आणि तुम्ही सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाला करते. आणि तुम्हाला जर बघायचं असेल का आर्मी ऑफिसर आपल्याला नेमकं का बरं बोलत होते तर लवकर युट्यूबवर जा, आदित्य डेरे सर्च करा आणि हा स्टेडियमचा